दुश्मन के विमान और बंदे के विमान लड़ाई के लिए तैयार है। लड़ाई शुरू की जाए। 1 2 3 अटैक। ये वा चॅनल आपलंच असा। गो पेपर बघलास काय गो? गो पेपर खाया असेल व्हा इथेच कुठेतरी। प्रकाश फिर से बंदे के विमान ने दुश्मनों को विमान को गिरा के पादा के गिराया है। जीत लिया है। ये ठेवल्यान वो माय गॉड ये क्या है? और दुश्मन के विमान अपने तरफ आ रहे हैं। गो पेपर खाया गो। आई तुम्ही कधीपासून पेपर वाचायला लागलात? जास्त पुढे बोलू नको। धू म्हटला की धूचा लोम टाकायचा विचारूचा नाही। हा तुझ्या गोवाच्या हातनं पेपर सुटेल तर वाचेल ना। असेल व्हा इथेच कुठेतरी, नाही तर टीव्हीवर बघा ना बातम्या। गो मका बातम्या नाही राशी भविष्य बघूचो माझा। हो का? वय तर कालचा राशी भविष्य खरा ठरला ना माझा। काय होतं? शाश्वत वासाचे त्रास उद्भवू शकतात। मग झाला का काही त्रास? मग दुपारी झोपले होते मी। यो माय जे ओ बंड्या के विमानून पे हल्ला करने के लिए तैयार है। माझ्या तोंडावर येऊन कुबट पादून गेला ना गो। मरता वाचलाय मी माहिती। शिट बेटर लक नेक्स्ट टाइम। आज नक्की अपघात लिहिलो असणार। खाया पेपर और इस प्रकार बंदे के विमान को हाईजैक करके लिया है। माता ने विमान दे आजचो पेपर बंड्या मायजे आजचो पेपर पडलास। वाट लावल्यान पेपरची देवा अक्कल आहे काय रे तुका? लास खया हा राशी भविष्य काय माझी रास धनलाभ होणार। गो ऐकलास माका धनलाभ होणारा। हेलो क्या मेरी बात लैला गांवकर से हो रही है? हाँ मैं यही लैला प्रभाकर गांवकर बोलो। लैला प्रभाकर गांवकर। कांग्रेचुलेशन मैडम, आपको ये नंबर पे लॉटरी लगी है। लॉटरी? तू का सांगतोय? आजच्या राशीत लिहिला होता माझ्या माका आज धन लाभ होणारा। गो ऐकलास माका लॉटरी लागली। लॉटरी आई फसवत असेल कोणीतरी। तू काय माका उल्लू समजलीस? त्यात समजायचं काय? जळतस तू माझ्यावर। हाँ अरे नहीं तुम नहीं भैया, वो मेरी सून है ना, वो जलती है मेरे पे। जाने दो, वो तुम बताओ कब भेज रहे हो पैसे? हाँ उसके प्रोसीजर के लिए आपके मोबाइल पे अभी एक ओटीपी आएगा। आपको सिर्फ वो ओटीपी हमें बताना है। आपके ओटीपी बताने के बाद 1 सेकंड के अंदर आपके अकाउंट में 10 लाख रुपए जमा हो जाएंगे। 10 लाख? इलो घे लिहून घे। हाँ ओटीपी आई थांबा। 5 हाँ बताइए। 6 आई थांबा। आई थांबा नका सांगू। अगो सो आई नका सांगू। हाँ भैया सुनो नको। 5 आई नको। 6 अब थांब। 7 आई लिखो। आजवर मी हाऊसवाईफ म्हणून जगले। हे घर सांभाळलंय, पोरांका सांभाळलंय, याच्या बदल्यात माका काय मिळाला? घेऊ मायजे ओ बंड्या। वांडर मेलो। ओह नो मरान दे। उशिरा का होईना देवान माझं ऐकल्यास। आता मी माझ्या मनाच्या कोपऱ्यात लपवून ठेवलेलं माझंच
स्वप्न पूर्ण करणार. मी बिझनेस वुमन होणार. काय पण बोलते. कोकणात एक जमीन विकत घेणार आणि त्यावर कलम लावणार. आंब्याची, काजूची कलमा. मी काजू एक्सपोर्ट पण करणार. ओला काजू, सुका काजू, भाजलेला काजू, सालीचा काजू, साली शिवायचं काजू. ओल्या काजूची भाजी वाटप घालून करणार. मला खूप आवडते काजूची भाजी आणि ती मी एकटीच खाणार. मी कोंबड्या पण पाळणार. कुक्कुट पालन. 1000 कोंबड्या, त्यांची लाखो अंडी, त्यांची करोडो पिल्लो, त्यांची अब्जो अंडी. आणि तीच अंडी मी तुला फेकून मारणार. गप मायज्या. माका दिसतं माझी पिल्लो माझ्या काजूच्या बागेत करून फिरतात. माझो बिझनेस धनक्यात वाढतलो. माझो काजू तर 7 समुद्रात पार फेमस होतलो. लैला काजू, नका तुम्ही लाजू, नका तुम्ही भाजू. बिंदास खा लैलाचं काजू. माझी अंडी पण फेमस होतली. अंडी मंडी संडी, जो नाही खाई लैलाची अंडी त्याची बंड्या मरांडी. मला काही यमकच जुळणार नाही. नशीब माझं. अख्ख्या जगावर राज्य करणार ही कोकणची राणी लैला गावकर. स्वयंघोषित कोकण कन्येनंतर ही स्वयंघोषित कोकणची राणी. स्वयंघोषित कोकणची राणी लैला गावकर. एक गरीब लोक. आता लवकरच मी श्रीमंत होणार. तेव्हा यापुढे माझ्याशी नीट वागायचं. मी सांगेन तसाच करायचा. ए तू गरीब सुनबाई, तुझो यो झील जर माझ्याशी वात्रटपणे वागलो ना तर माझ्या पैशातली फुटकी कवडी पण तुमका देणार नाही. असं पण तुमच्या हातून काय सुटतं आई? काय म्हणालीस? ती म्हणाली की तू अशी पण कंजूस आहेस. माझे पैसे येऊ देत मग हे दाखवतय. इलो इलो कुबेराचो मेसेज इलो, कुबेराचो मेसेज इलो. योर अकाउंट डेबिटेड. गो डेबिटेड म्हणजे पैसे इले ना गो. नाही आई, डेबिट म्हणजे गेले आणि क्रेडिट म्हणजे आले. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. का काय झालं? माझा बिझनेस, माझी जमीन, माझी कलमा, माझ्या कोंबड्या. लुटले गेले गो, लुटले मका. काय करू? लुटल्यान मका. चोरून चोरून पैसे जमा केले होते. अशीच पाहिजे. माझं विमान बिघडवलं. आता मी अंका काय सांगू? वाटतं होईल मेल्याचं. माझ्या तळतळ किरच्या कामाका लुटल्यान त्यांनी. आता रडून काय उपयोग आहे आई? चूक तुमचीच आहे. मी नको नको म्हणत असताना सुद्धा त्या अनोळखी माणसाला तुम्ही ओटीपी दिलात. तुझीच चूक आहे म्हाताले. माझी आई नेहमी बरोबर बोलते. अहो एकदा विचार करायचा ना की आपल्याला घर बसल्या एवढे पैसे कोण का म्हणून देईल. अगो पैशाच्या मोहापायी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवायचा. अहो सरकार सांगताय अशा मेसेजवर, अशा फोनवर विश्वास ठेवू नका. पण तुम्ही ना मग ते सरकार त्यांचा बंदोबस्त का नाही करत गो? किती जणांचा करणार? हा अहो जितक्या झपाट्याने आज तंत्रज्ञानाची प्रगती होते ना तितक्याच झपाट्याने त्याचा गैरवापर केला जातोय. स्कॅम्स, फ्रॉड इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढले. सोशल मीडियावरचे अकाउंट हॅक होणं तर सर्रास झालंय. फॉलोअर्स विकले जातात, ओळख पुसली जाते. टाइम प्लीज. सुनेच्या भूमिकेतनं 2 मिनिटं बाहेर येऊन आता सुवेदा देसाई गावकर तुमच्याशी डायरेक्ट खूप महत्वाचं बोलणार. 2 महिन्यापूर्वी माझं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं. हॅकरने माझ्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आणि ते परस्पर वेगवेगळ्या लोकांना विकलं $100 आणि $150. आमची सगळी मेहनत
आमचा सगळा कंटेंट मी माझ्या डोळ्यासमोर असा गायब होताना पाहिलाय. मी खूप प्रयत्न केले रिकव्हरीसाठी, पण ते आता शक्य नाहीये हे मला कळून चुकलंय. एक कोणता तरी वेगळाच माणूस माझ्या अकाउंटवर अधिकार सांगतोय हे मी बघतेय, पण त्यावर मला काही करता येत नाही. त्यामुळे फायनली आता मी नव्याने अकाउंट ओपन करते. आतापर्यंत तुम्ही जे प्रेम दिलं, जसं पाठबळ दिलं, ते यापुढेही द्याल. आणि ह्या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी ह्या एपिसोडच्या एंडला मी लाईव्ह येते, तेव्हा तुम्हाला मी सगळं नीट सांगेन. तोवर सोबत राहा. ओव्हर. पण ह्या सगळा करून त्यांका काय मिळता? पैसे. पैशाचा खेळ आहे सगळा. $100-150 अकाउंट विकले जातात. एआयच्या मदतीने फोटो आणि व्हिडिओचा गैरवापर केला जातो आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू अशी धमकी देतात हे हॅकर्स, आणि त्या बदल्यात अमाप पैसे मागतात. अब्रूपाई नाचक की नको म्हणून लोक पैसे देतात. की बाय माझे. हे झाले सोशल मीडियावरचे क्राईम, पण फायनान्शियल फ्रॉडचं प्रमाण तर भयानक आहे. गो काय करून काहीतरी बंदोबस्त करू कोया ना गो. घाबरू नका आई, मी केलंय. हे आहे आपलं सायबर क्राईम पोर्टल. जर तुमच्या बरोबर कधी सायबर क्राईम झाला तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सायबर क्राईम ब्रांचला जाऊन रिपोर्ट करायचंय. आता प्रत्येक सायबर क्राईमचे वेगवेगळे पोर्टल ओपन करण्यात आलेले आहेत. आणि जर तुमच्यासोबत फायनान्शियल फ्रॉड झालेला असेल तर गोल्डन आवर मध्ये, म्हणजेच फ्रॉड झाल्यानंतर पहिल्या 1 तासात जर तुम्ही कारवाई केलीत तर तुम्हाला तुमची जास्तीत जास्त रक्कम परत मिळू शकते. काय सांगतोस काय? याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला या लिंकवर जाऊन मिळेलच. ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देते. हेलो. क्या मैडम, अकाउंट में कुछ तो पैसा रखो. टाइम पकड़ गया ना मेरा. इले गो, इले माझे पैसे परत इले. किती पैसे आहेत आई? माझे वारलेले 70 रुपये परत इले.